निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होती 4 वाजता. कशा पद्धतीनं याकडे बघताय आपण आणि शिवसेनेची कोल्हापुरातली तयारी कशा? कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एकूणच निवडणुका यापूर्वीच्या झाल्या आणि पुढे सुद्धा तशाच पद्धतीने महायुतीच्या वतीने निवडणुका करा, अशा पद्धतीचा संदेश आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वासेगाने. कोल्हापूर आणि इचलकरंजी ह्या जिल्ह्यातल्या 2 महानगरपालिका आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेची संघटना भक्कम आहे. स्थानिकचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांचीच तयारी निवडणुकीची झालेली आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व माहितीच्या घटकांबरोबर चर्चा करून समन्वयाने ह्या माहितीच्या निवडणुका यशस्वी करण्यासाठी उद्या काम करू. 4 वाजता ही पत्रकार परिषद आहे. वाटतं आज घोषित होईल महानगरपालिका? नाही, आता निवडणूक घोषित होईल, आज होईल उद्या होईल महत्वाचं नाही. पत्रकार परिषद बोलले म्हटलं तर निश्चितपणे काहीतरी असणारच आहे. आणि आता ती अधिवेशन झाल्यानंतर अपेक्षित होत, जर काय आज घोषित झालं तर हरकत नाही, कारण निवडणुका बरेच वर्ष व्हायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेत तसा निर्णय झाला तर निश्चितच स्वागत आहे. आपण इचलकरंजी आणि कोल्हापूर दोन्ही महानगरपालिकेसाठी माहिती होईल का? निश्चितपणानं दोन्ही महानगरपालिकांमध्ये महायुती व्हावी असाच आमचा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवरचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेनेच्या संघटनेतले सर्व आमचे प्रमुख नेते या सगळ्यांचंच त्याच्याबद्दल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांबद्दल विचारविनिमय झालेला आहे. दोन्हीकडे माहिती करावी अशा प्रकार प्रस्ताव आमचा आहे आणि पुढच्या टप्प्याला आता तिची बोलणी सुरू होती आणि बऱ्यापैकी आपल्याला निर्णय समजते. मुख्यमंत्र्यांनी आज काय चर्चा केली या संदर्भात? नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यापूर्वी चर्चा केली, तेच तर मी बोलतो. तर त्या तिघांच्या वतीने ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा अंमल करण्यासाठी आमचा सगळ्यांचाच प्रयत्न चालला आणि तो प्रयत्न आता पुढच्या निवडणुका घोषित झाल्या की निश्चितपणे आम्ही सगळेजण अंमलात आणण्याचा